प्रेज़ लॉर्ड। हम छोटी सी प्रार्थना करेंगे मिनिस्ट्री के लिए। यहाँ टाइम मिनिस्ट्री के लिए हम प्रार्थना करते हैं, धन्यवाद करते हैं परमेश्वर प्रभु जी इन दिनों के लिए। पिता परमेश्वर प्रभु जी जो हमें लिया है प्रभु जी, धन्यवाद करते हैं इस समय के लिए। यहाँ से पिता परमेश्वर प्रभु जी आपका पवित्र आत्मा हमें दीजिए पिता परमेश्वर प्रभु जी। हम मांगते हैं राजा इन सभी भाई बहनों के लिए जो ऑनलाइन जुड़े हैं पिता परमेश्वर, ऑफलाइन जुड़े हैं पिता परमेश्वर। खुद हम स्वयं पिता परमेश्वर आपके पवित्र चरणों में आते हैं पिता परमेश्वर प्रभु जी। हम प्रार्थना करते हैं कि सभी के ऊपर आपका पवित्र आत्मा उंडेल दीजिएगा पिता परमेश्वर, आपकी कृपा उंडेल दीजिएगा पिता परमेश्वर प्रभु जी। जिस संदेश हम सुनाने जा रहे, सुनने जा रहे, आप देने जा रहे पिता परमेश्वर, प्लीज हमारे अंतकरणों को खोल दीजिए पिता, हमारे आत्मिक कानों को खोल दीजिए पिता परमेश्वर, हमारे आत्मिक हृदय को खोल दीजिए पिता परमेश्वर, ताकि हम गहराई से समझ सके, गहराई से सुन सके पिता परमेश्वर। छोटी सी प्रार्थना करते हैं, सुनो और कबूल प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। बैठ जाएंगे। हालेलुया। सब ठीक हो? सगळे चांगले आहेत का? बरे आहेत ना? ओके, ठीक आहे. मी रेनखेड्यावरून आलोय, छोटस गाव आहे. मी प्रत्येक टायमाला सांगतो, कोणी नवीन असन त्यांना पण ऐका. खूप छोटस गाव आहे, कमीत कमी 200 घराची वस्ती आहे. तिथून परमेश्वराने मला आणलं आणि मी एक साक्षी देतो की मला लिहिता वाचता येत नाही आणि पास्टरची क्षमा मागतो, तुमच्या सर्वांची क्षमा मागतो की मी पास्टर मला बोलतात की ब्रदर तुम्ही ऑनलाईन जोडत नाही, माहित नाही, मोबाईल तर मी हाताळतच नाही आणि मला येत पण नाही. तर क्षमा मागतो, प्रयत्न करण परमेश्वराजवळ मागतो ऑनलाईन जोडण्यासाठी. असे ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये होतो, प्रार्थना करत होतो की प्रभूजी यहाँ एंड टाइम मिनिस्ट्रीसाठी काय दर्शन आहे. प्रत्येक टायमाला प्रार्थना करतो, परमेश्वर देवाचं जे भवन आहे त्याचं काम चाललंय, कसं होईल, कोण मदत देईल, काय करेल परमेश्वर. त्यावेळेस मला एक आवाज येतो, कोणाकडे मागायची काही गरज नाही. जर आपला परमेश्वर चांगला आहे तर आपण चांगले आहे. मग परमेश्वर म्हणतो, तुझा परमेश्वर तुला देण्यासाठी सज्ज आहे, तर मागतो कशाला. तर लवकरच यहाँ टाइम मिनिस्ट्री हिचं काम पूर्ण होणार आहे. परमेश्वर मदत करणार आहे. आणि परमेश्वराने ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये होतो तर मी बोलणार नव्हतो, पण आता बोलतो की ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो माझ्या समोर 3 सतत एक प्रश्न येत होते आणि भविष्यवाणी पण आहे. तुमच्या चर्चमधून ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, मुलुंडच्या मंडळीतून असेल, एक सिस्टर आहे घरासाठी प्रार्थना करते, पण 3 महिन्याच्या आत ते घर घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की एक सिस्टर आजारी होती, त्याच्यासाठी पण प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराने ट्रेनमध्ये अगुवाई केली होती, पण मी ही गोष्ट लपवणार होतो. पण त्या सिस्टरला पण परमेश्वर लवकरच बरं करणार आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे पास्टर माझ्या संग बोललेत, मी विचारलं पास्टरांना काही गोष्टी, त्यांनी मला सांगितलं, पण जरुरी आहे की परमेश्वराने आज जे वचन परमेश्वर देईन ते आपण पालन करावं असं. तर ह्या 3 गोष्टी परमेश्वराने इथं मला प्रगट केले. धन्यवाद असो की आपण वचनामध्ये जाऊ. आता इथं आपण बघू की परमेश्वर सर्व काही ठीक करतो ना. बरोबर आहे ना. जर परमेश्वराने सर्व काही ठीक केलं तर परमेश्वराला पस्तावा येईन का? परमेश्वर पस्तावा करेन का? नाही करणार. जर देवाने निर्माण केलं तर देव म्हणन की या गोष्टीचा मला पस्तावा आलाय? नाही म्हणणार ना. पण देवाने असं का म्हटलं की मला ह्या गोष्टीचा काय आला?
पस्तावा झालाय. आपण उत्पत्ती अध्याय 6 वचन 7 पासून पुढे वाचू. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. बघा, असं कशामुळे झालं की इथं परमेश्वराच्या आपण दोन दृष्टी बघतो. एक कृपादृष्टी आणि एक क्रोधाची दृष्टी. आता क्रोधाची दृष्टी कोणावर होती आणि कृपाची दृष्टी कोणावर होती हे आपण साक्षात बायबलमध्ये बघू की कसा क्रोध आला, कशी कृपा आली. तर आपण पहिल्यापासून अध्याय 6 याचं पहिल्यापासून वाचू, वचन पहिलं. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. बस, काय असतात? वाईट असतात. आता बी बघा, आहे का कोणाच्या मनात चांगलं? आहे का? आहे का? एखाद्याच्या मनात चांगलं असेल तर तुमचं घर मला द्या. आहे का? आहे का कोणाच्या मनात चांगलं? निघतं का कोणाच्या मनातून चांगलं? नाही. जर आपण पहिल्याच्या काळापासून तर आपण शेवटच्या पण काळापर्यंत जाणार आहे, तर आपण बघतो की परमेश्वराचे वचन दुधारी काय आहे? तलवार आहे. ते पहिले पण सत्य होतं आणि आता पण सत्य आहे. आपण पूर्ण अध्याय वाचू, कसं सत्य आहे आपण बघू. 6 पूर्ण. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. ती जात जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडवली होती. आमेन. काय केलं होतं बघा, ज्या वेळेस नोहाची कृपा परमेश्वरावर होती आणि ज्या वेळेस परमेश्वराने नोहाला एक आज्ञा दिली होती सगळ्यांना माहिती ना, तेव्हा नोवा किती वर्षाचा होता? सुमारे लगभग 500 वर्षाचा होता. ज्यावेळेस परमेश्वराने नोहला काय सांगितलं होतं की एक जहाज बनव. काय बनव? जहाज बनव. लगभग नोवा 500 वर्षाचा असताना त्याला हे जहाज बनवण्याचं काम परमेश्वराने सांगितलं होतं. पण का सांगितलं होतं? की देवाने स्वर्गातून बघितलं की पृथ्वीची काय झालीये? बिघड झालीये. लोकांचे विचार काय झाले? निष्ठ झाले. त्यावेळेस पण लोक होते जसे ह्या वेळेस आपण आहेत ना, त्यावेळेस पण सेम टू सेम होतं. कारण वचन कधी बदलत नसतं, सेम होतं. मग परमेश्वराने
नोहाला का सांगितलं जहाज बनव, काहीतरी असेनच ना. मग परमेश्वराला बघितलं काही एकही कोणी चांगलं बोलाना, चांगलं वागाना, काय मी पस्तावा केलाय बनून यांना. प्राणी पण तसेच, माणसं पण तसेच, पण आता सगळ्यांना तर नष्ट करायचंय, पण एकच सत्याच्या मार्गावर चाललेला आहे, तो म्हणजे कोण? नोह. आणि परमेश्वर कोण आहे? सत्य आहे, है ना. सत्य हे जीवन आहे, आणि कोण आहे? मार्ग आहे. आणि त्या नोवामध्ये हे सर्व गुण होते. पण त्या लोकांच्या काळामध्ये त्यांना तसंच वाटायचं का आम्ही पण सत्य आहे, आम्ही पण देवाची सेवा करतो, आम्ही पण सर्व काही गुण संपन्न आहे. मग नोवा कसा होता? कोणाची कुचानंदी करत नव्हता, कोणाचं बरं वाईटही सोचत नव्हता. तो त्याच्या कामाशी काम ठेवत होता आणि देवाशी इमानदारी वागत होता. पण आता आपण काय करतो? आपण समजा 100 वर्ष जगतो, तर कमीत कमी आपल्या स्वतःसाठी किती वेळ आपण देतो? परमेश्वरासाठी किती वेळ देतो? आणि आपल्या घर चालवण्यासाठी, त्या कामासाठी किती वेळ देतो? आपलं आयुष्य लगभग 100 वर्षाचं धरून चाला, पण त्यामध्ये जर 10-20 मिनिटं जर दुसऱ्याची कुचानिंदी करायमध्ये गेले, तर 10-20 मिनिटं याची बोलण्याची, 10-20 मिनिटं त्याच्याशी बुराई करण्याची, 10-20 मिनिटं चुगलीखोरपणा करण्याची, तर असं आपलं आयुष्य 40% तर मला वाटतं याच्या त्याचीच बुराई करण्यामध्ये आपण घालून देतो. मग राहिले 20, ते पण आपण स्वयं आपल्या सांसारिक जीवनासाठी घालून देतो. मग परमेश्वरासाठी आपण किती वेळ घालवतो? मग परमेश्वराने आज पण आपल्यावर कोणची दृष्टी केली आहे? कृपा दृष्टी केली, केली का नाही? म्हणूनच आपण काय आहे? जिवंत आहे. मग एवढी कुटाने करून सुद्धा आपल्यावर कोणची दृष्टी आहे? कृपा दृष्टी आहे. परमेश्वराच्या कृपेने आपण खातो, पेतो, जगतो, राहतो. जर आपल्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी नसते तर आपण असतो का? नाही. परमेश्वराने आपल्यावर कृपा दृष्टी केली म्हणूनच आपण परमेश्वराचे आज काय करतो? गुण गातोय. मग परमेश्वराचे वचन आहे, जो कुछ पृथ्वी पर बांधोगे वो स्वर्ग में बांधा जाएगा, जो कुछ पृथ्वी पे खोलोगे वो स्वर्ग में खुलेगा. तर आपण काय पृथ्वीवर बांधायला पाहिजे? आपण स्वर्गात काय खोलायला पाहिजे? तर हे, की आपण जे शैतान, जे वाईट विचार आपल्यामध्ये टाकतं, जे परमेश्वराच्या राज्याला विरोध करतं, असं आपण काय केलं पाहिजे? पृथ्वीवर बांधलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला पृथ्वीवर बांधू तर वर त्याचं पण प्लॅन कुठं बांधल्या जातील? स्वर्गात बांधल्या जातील. पण जर आपण त्याला पृथ्वीवर खुलं केलं, तर वर पण त्याला खुलं करण्यात येईल. तुम्हाला माहिती आहे शैतान स्वर्गापर्यंत जातं? माहिती ना? सगळ्यांना माहिती ना? कारण मला एवढा अनुभव नाहीये, पण बायबल सांगतं की आपण जर परमेश्वराच्या अधीन राहिलो ना, तर आपल्याला शिकायची काहीच गरज नाही. स्वयं त्याचा आत्मा येऊन आपल्याशी बोलतो. कारण आपण मागच्या वेळेस बोललो होतो ना, मत्ताई अध्याय 6 आणि वचन 33 मध्ये, की पहिल्यांदा परमेश्वराला शोधा. परमेश्वर कुठल्याही रूपामध्ये आपल्या संग बातचीत करू शकतो. म्हणून आपण मत्तई, आपण अध्याय 7 वाचून उत्पत्तीचा उत्पत्तीचाच अध्याय 7. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवत चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. बस. बघा, कोणी पाहिले आहे? परमेश्वराने पाहिले आहे. आपल्याला कोणाच्या नजरेत नीतिमान पाहिजे? परमेश्वराच्या, बरोबर. आणि परमेश्वराची नजर कितवी आहे? 3ऱ्या आयातमध्ये आहे. 1 मजला, 2 मजला आणि 3 मजला. सगळ्यात पहिल्या मजल्यावर कोण असतो? परमेश्वर असतो. एक मुंगी बघा, एक मुंगीचं वर्णन करा. मुंगी किती छोटी असते, आणि आपण जर तिला असं बघितलं तर आपण विचार करू शकतो हिला कसं पण चुरगळून टाकू शकतो, है की नाही? तिला कळत नाही हे कोण चाललंय माझ्या पुढं, किंवा कोणी उचललं मला आणि कोणी फेकलं. ती सांगू पण शकणार नाही कोणचा प्राणी होता, कोणचा माणूस होता, की कुठलं काय होतं, पण उचलून मला काय फेकून दिलं काय तिला सांगता येणार नाही. पण परमेश्वर वरती आहे ना,
आपण फक्त एका रेषेत चालतो, आपल्याला आडवं पुढं मागं काही कळणार नाही. म्हणजे पुढचं भविष्य काय आहे, त्याच्या मागचं भविष्य काय आहे. पण परमेश्वराला सगळं माहिती आहे. पुढं काय आहे, मागं काय आहे, मधी काय आहे, आडवं काय आहे. कारण तो सगळ्यात काय आहे, वरती बसलाय आणि त्याला सर्व आपल्याला आपल्या जीवनाचं प्रत्येक क्षण त्याला माहित आहे. म्हणून परमेश्वराला ज्या गोष्टी आपण प्रार्थनेनं मागतो, त्याला मागण्यापूर्वीच माहिती असतात ना, काय मागणार आहे, काय नाही मागणार आहे. पण ज्या वेळेस बघा, आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. मी खरं सांगितलं की खोटं सांगितलं आता तुम्हाला, की एक सिस्टर फ्लॅट घेणार आहे. कोण घेणार आहे आपल्यामध्ये कोणी जे घर घ्यायचा विचार करताय? ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, मला माहित नाही. पण जे परमेश्वराने सांगितलं ते खरंच असणार. बरोबर? तर बघू आपण इथं नोवाला काय काय काम दिलं होतं. परत आपण अध्याय 6 मध्ये जाऊ. 6च 13 पासून पुढे वाचू. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांच्या अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. तरी तुझी मी आपला करार स्थापित करीतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून व भूमीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राण रक्षणार्थ तुझकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यासाठी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खावायला मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आमेन. बघा आता आता पहिले तर परमेश्वराची कृपा कोणावर झाली? नोहावर झाली. पण नोहा काही देव होता का? नाही. साधारण काय होता? मनुष्य होता. खरा होता, धर्मी होता, सत्य वागायचा आणि देवाला भिवून होता. म्हणून देवाची कृपा त्याच्यावर होती. मग देवाची कृपा त्याच्यावर होती कोणावर? नोहावर. मग नोहाला बघा काय काय काम सांगितलं. कृपा झाली ना, तर काम काय काय सांगितलं. मग काम ते देवाने केलं का? नाही. आता जर आपल्याला घर बांधायचंय, तुम्हाला जर मोठा बंगला बांधायचा आहे तर कोणाकडे जावं लागेल? इंजिनियरकडे. बरोबर? मग इंजिनियर तुम्हाला काय देईन? प्लॅन देईन. मग त्या प्लॅन नुसार तुम्ही काय करणार? घर बनवणार. किती मजली बनवणार, किती बेड करणार, किती हॉल करणार, कसे किचन करणार, बाथरूम करणार, सगळं हा कोण सांगेन तुम्हाला? इंजिनियर. पण इथं स्वयं इंजिनियर कोण होता? परमेश्वर होता. पण काम कोणाला करायचं होतं? नोहाला. काय काम करायचं होतं? फक्त तारूच बांधायचा होता का? त्याच्या मागं कुटुंब होतं की नव्हतं? होतं ना. मग आता आपल्याला कुटुंब चालवण्यासाठी पास्टर साहेब काय काय करावं लागतं, आहे की नाही? कधी कधी खोटं पण बोलावं लागतं. आणि खोटं बोलणं काय आहे? पण असं आपल्याला कितीही पाप केलं तरी परमेश्वर क्षमा करतो. फक्त परमेश्वराच्या विरुद्ध पाप नका करू. छोटी मोठी कुटुंबासाठी झालेली चुकी परमेश्वराकडे माफी मागा, माफ करा. परमेश्वर आपल्याला माफ करतो. पण बघा, तर नोहाला फक्त कृपा झाली म्हणून एवढं काम सोपलं का? बघा आता ते गुफेर लाकूड, आमच्या भाषेत देवदारी म्हणतात त्याला, किंवा दुसरं काही असेल, माहित नसेल मला. तर ते लाकूड सोपं नव्हतं. डोंगराच्या खोलवर दरीत जायचं आणि ते उंच जायचं ते लाकूड. 50 फूट, 100 फूट असं ते लाकूड काय करायचं? उंच जायचं. आणि ते लाकूड असं सोप्या जाग्यात येत नाही. ते एकदम अवघड जाग्यात ते लाकूड येतं. म्हणून त्या लाकडाला कापून आणायचं.
मग त्याच्या सुना असतील, त्याचे लेक असतील, ते एक एक लाकूड काय करायचंय, खांद्यावर त्यांना कुठं आणायचंय, जिथं परमेश्वराने सांगितलं तिथं आणायचंय. मग ते म्हणते, काय देवा, हे काय, कशाला सांगितलं एवढं अवघड काम, आणि आमच्याकडून होईन का? पण ते देवाच्या नजरेत काय होते, सत्य होते, ते महान होते, आणि ते निवडलेले होते, आणि परमेश्वराची कृपा त्यांच्यावर व्हायची, त्यांना ताकद मिळायची. म्हणून त्यांच्या जे कामाचं लक्षण आहे, जे देवाने सांगितलं तेच पूर्ण करायचं, हा त्यांचा काय असायचा, उपदेश असायचा. म्हणून बघा, आता आता त्या काळात असं व्हायचं की पाणी जास्त भरपूर पडत नव्हता. जे वदळ म्हणतो आम्ही त्याला, दव दव दव, त्या दवावरच त्यांचे काय यायचे, पीक यायचे. मग त्या लोकांना पाणी काही एवढा पडन, पाणी पडतो नाही पडत त्यांना काही आठवत नव्हतं. पण ज्या वेळेस ते लाकडं जमा करायला लागले, त्यावेळेस त्यांना विचारतच असतील ना, लाकडं कशासाठी जमा करताय? त्यावेळेस ते परमेश्वराचा काय करायचे, प्रचार करायचे. हालेलुया, आमेन. काय करायचे ते, प्रचार करायचे. बघा, आता पहिले एक आज्ञा दिली की तू असं कर, त्याबरोबर नोआ काय करतोय, देवाचा प्रचार पण करतोय. काय करतोय, देवाचा प्रचार करतोय, की बाबा परमेश्वराकडे वळा, परमेश्वराकडे जा, परमेश्वराचं सत्य ऐका, परमेश्वर स्वयं तुमची काळजी करतोय, वळा परमेश्वराकडं. पण त्यावेळेस कोणी ऐकत होतं का त्याचं? अरे इथं कुठं पाऊस आहे, काय, कोणी कोणी ते येडा पण म्हटलं असेल, येडाच 100% ते येडाच म्हटलं असेल. पाणीच नाही तर एवढे लाकडं तू जमा करतो कशाला? आणि पहिली बात तर जेव्हा एवढे लाकडं जमा करून झाले, त्यावेळेस तो होडी बांधायला लागला, त्यावेळेस पाण्याचा पत्ता नाही. आणि बिना पाण्याची होडी बांधणं हा एक शहाण्या माणसाचं काम आहे की वेड्या माणसाचं काम आहे? बिना पाण्याचं, पाणी नाही, काय नाही, कधी एवढा पाणी पडला नाही, काय नाही, आणि एवढी मोठी होडी, केवढी मोठी होडी, आता विचार करा. जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये, जेवढं पाणीच त्यांना कधी बघितलं नाही, आणि एवढी मोठी होडी, त्याबरोबर ते होडी बनवता असताना त्याला लोक येऊन काहीतरी बोलतच असतील ना, तू काय करतोय बरं? तो त्यावेळेस, ज्यावेळेस होडी बनवत नव्हता त्यावेळेस सत्य होता, चांगला होता. पण ज्यावेळेस होडी बनवायला लागला तर 100% तो येडा, म्हणजे त्याला लोकांना काय केलं, येड्यात काढलं. अरे हायच नाही तर तू बनवतो कशाला बाबा? तू तुझं तूच ऐक, तुझं तुझंच कर, तू जे करतो ते आमच्या डोक्याच्या बाहेरच आहे. मग त्यावेळेस, ज्या वेळेस नोवाला परमेश्वराने आज्ञा दिली, त्यावेळेस नो 500 वर्षाचा होता. कालांतराने 100 वर्षाचा कालावधी होता. किती वर्षाचा? 100 वर्ष त्यांनी देवाचा काय केला, प्रचार केला. त्याच कामामुळे ती परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर असं, आपण असे कामं करतो, आपण जर पाप करतो तर त्याचं भयानक दंड आहे, नाश होणार आहे. तुम्ही आता तरी फिरा, परमेश्वर कृपा करेन, असं करेन तसे करेन. मग ते काय म्हणत होते, आम्ही सगळं करतो ना, देवाची सेवा करतो, सगळं करतो, सगळं करतो. आपण पुढे वाचू ब्रदर, 15-16 पर्यंत. त्याच्यातून सहाव्यात, सहाव्याला. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याचा खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या काही प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. पुढं 7व्यामध्ये जाऊ आपण, 13 पासून पुढं 7व्यामध्ये. याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेत आणि त्यांच्या बरोबर नोहाची बायको व त्याच्या 3 सुना ही तारवात गेली. ही आणि प्रत्येक जातीचे वनपशु, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातीचे पक्षी ही तारवात गेली. सर्व देहधारी प्राण्यापैकी एक एक जोडी नोहाकडे तारवात गेली. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी
एक एक नर मध्ये आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. बघा, आता जर साधारण इथं वाघ आला तर बसतील का? बसतील का? काय काय रिॲक्शन होती ना आपली? एक वाघ आला तर. पण बघा, ज्या वेळेस नूहने सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकलं नाही, तर परमेश्वराने कोणाचे मन बदली केले? प्राण्यांचे मन बदली केले. आता तिथं सर्व जातीचे प्राणी आहे. वाघ आहे, जेवढे पण भयंकर रूपी प्राणी असतील तुम्ही विचार करा, ते एकत्र आहे, ते कसे असतील? पण त्यांचं काय झालंय? मन बदली झालंय. मनच नाही, त्यांचं पूर्ण अन्न पाणी खायचे चाल चलन सगळं काय झालंय? बदलून गेलंय. मग इथं आपल्याला बघायला भेटतं की परमेश्वराची कृपा केल्यावर माणूस काय होतं? बदलून जातं. जर आपण बदललो नसेल, जर आपल्यामध्ये तो अहंकार असेल, घमंड असेल, जर आपण अजून सतत त्याच गोष्टीची आपल्याला आदत असेल, तर ती आपल्याला काय करणं गरजेचं आहे? बदलणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट, अजून थोड्या थोड्या बातीवरून झगडा करणं किंवा सहज एखाद्याला काय बोलून टाकणं, परत परमेश्वराजवळ येणं, क्षमा मागणं, परत अजून इतर एक्स वाय झेड. पण ह्या गोष्टी काय आहे? आपल्याला बदलणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराची कृपा आपल्यावर काय असते? सदैव असते ना. मग आपण काय काय गोष्टी करतो तर आपल्याला थोडस जाऊ दे, झालं, परमेश्वर आपल्याला क्षमा करेल. पण कुठपर्यंत करेल? कुठपर्यंत करेल? किती काळ करेल? आतापर्यंत आपण बघू की अजून बी, आता आपण उत्पत्तीमध्ये होतो, आपण मत्तईमध्ये येऊ. मत्तई अध्याय 9 वचन 5 पासून वाचू आपण. कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हम्म. असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घे, घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्यांनी त्याचे गौरव केले. बघा, आता पाप क्षमा करण्याचा अधिकार कोणाला दिला होता? परमेश्वराला दिला. स्वयं परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी कुठे आले होते? धर्तीवर आले होते. धरती आपण बघितली काय झाली होती? बिघडली होती, अस्तव्यस्त पडली होती. कोणाचाच पॉवर नव्हता की तिला शुद्ध करण्याची, कोणामध्येच ताकद नव्हती की तिला शुद्ध करण्यामध्ये. कोणीच असं नव्हतं ह्या पृथ्वीवर की ती जगाची, लोकांची किंवा स्वयं माझी पाप क्षमा करू शकतो. कारण शेवटी कोणाला यावं लागलं? परमेश्वराला. परमेश्वर येऊन सुद्धा परमेश्वर येऊन सुद्धा पापाची क्षमा करून सुद्धा, परमेश्वराने आपल्याला आज्ञा देऊन सुद्धा, तरी पण आपण काय करतो? आज पण आपण काय करतो? काय करतो? मी जर म्हणलो ब्रदरांना, ब्रदर तुमचं, हॅलो, हा ब्रदर, प्रजला, ब्रदर आता तुमचं वय काय आहे साधारण? हा. किती किती चिकन खाता तुम्ही? किती कोंबड्या खाल्ल्या असं आतापर्यंत? गव्हाचे पोते? गव्हाचे पोते नाही सांगू शकत. तारण झालं तुमचं सहज? कोणाचं तारण नाही झालं? मी जर आता तुम्हाला सांगेन की तुमचं तारण होईल, पण एवढे लोक तुमच्या तोंडावर थुकतील, पाहिजे तुम्हाला तारण? सिस्टर, मी जर तुम्हाला म्हंटल की तुमचं आत्ता 2 मिनिटात तारण होईल, पण 45 फटके तुम्हाला खावा लागतील, पाहिजे तुम्हाला तारण? परमेश्वराने आपल्यासाठी, आपल्या तारणासाठी थुकलं त्यांच्यावर, मारलं. आपण किती पापी होतो, किती नालायक म्हटलं तरी चालेल, बोलू द्या मला.
किती परमेश्वराला किती त्रास दिला आपणच होतो ना, आपल्याच पापामुळं. आणि आज पण आपण काय करतोय? पापच करतोय. आज पण आपल्यातून चांगले विचार येतात का? येत असतील तात्पुरतं परमेश्वराजवळ घुटणे टेकल्यावर, नंतरून जे आहे ते मी पण त्याच्यामधलाच आहे. मनुष्य हरेक पृथ्वीवर जो आलाय ना, तो पाप करूनच. परमेश्वराने काय सांगितलं? एकही मनुष्य नीतिमान नाही, सर्वांनी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. मग आपण परमेश्वराला कसं फसवतो, कशासाठी फसवतो, किंवा आपण स्वयं नाशाच्या मार्गाला का जातो? की परमेश्वराने सांगितलं, पहिल्यांदा तुम्ही माझा तर शोध करा, माझ्या तर आज्ञा पाळा. तुम्हाला कोणाकडे काही मागायची गरज नाही, तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्ही काहीच नाही. भले तुम्ही ठीक आहे, मातीला मिळू द्या, मातीसाठी नका झटू. किती कमावणार आहे हो तुम्ही? किती कमावणार आहे? किती क्रीम लावणार आहे? किती पावडर लावणार आहे? आज चांगले दिसाल, उद्या परवा नाही. या 50 वर्षात, पण येणाऱ्या 50 वर्षात तुम्हाला कोणी विचारणार, बाजूला खाट आहे तिथं जाऊन पड, नाही तर कोपरा आहे तिथं जाऊन पड. आपली अवस्था तिथंच होणार. कारण स्वयं आपला बापाने आपली काळजी घेतलेली. आपल्याला शारीरिक आईबाप पण एक टायमाला काय होती, सोडूनच देता. हो, आता तर भरपूर ठिकाणी बोलता, ब्रदर प्रार्थना करा, माझी आई ह्या आश्रमला आहे, त्या आश्रमला आहे. कधी कधी फोन येतात. माझी स्वतःची आई पर मरून जिवंत झाली, पण येडी झाली. किती त्रास असेल. मरून आम्ही म्हटलो, प्रार्थना केली, गुडघे टेकू टेकू, जिवंत झाली ना, आता येडी झाली. पण तसं नसतं. परमेश्वराच्या आणि ह्या पृथ्वीवर आणि आपल्या शरीराचा म्हणजे जवळपास काहीही संबंध नाहीये. पण जर आपण शरीर आणि आत्मा जर परमेश्वराच्या अधीन स्वाधीन जर केलं ना, तर आपलं शरीर पण परमेश्वराचं मंदिर आहे आणि आपला आत्मा पण परमेश्वराच्या अगुवाईमध्ये चालतो. म्हणून परमेश्वराने काय सांगितलं? मला कुठल्या चर्चमध्ये नका, मला कुठल्या मंदिरात नका, तर तुम्ही स्वयं माझे काय आहे? मंदिर आहे. मग परमेश्वराचे मंदिर घाणेरडे ठेवले पाहिजे का? नाही. साफ आपण जर घराला थोडी धूळ दिसली की लगेच काय करतो? साफसफाई करतो. पण आपल्याला भीती वाटते, कोण येईन मला नाव ठेवून, एवढं चांगलं घर आणि किती घाण आहे. ह्या हिशोबाने आपण त्याची काय करतो? 2-3 वेळा काळजी करतो. तर ह्या मंदिराला परमेश्वरीनं नाव ठेवन असं कोणी करतं का? नाही. नाही करत. कारण आपण किती पण पार्लरमध्ये जा, प्रॉपर्टी एक मेकअप सारखी आहे, प्रॉपर्टी एक बर्फाच्या गोळ्यासारखी, शोध तुमच्या हाती काहीच लागणार नाही. मग परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं? एक टायमाचं जरी जेवण भेटलं ना, तरी बस झालं. कारण शरीर जगायला अन्नाची गरज आहे. म्हणून परमेश्वराने आपल्यावर कोणची दृष्टी केली आहे? कृपादृष्टी केली आहे. आपल्याला आज पण पृथ्वीवर खायला भेटते की नाही भेटतं? सगळं भेटतं, सगळ्या गोष्टी भेटतात. आपल्याला खायला भेटतं, सगळं भेटतं. पण आपण परमेश्वराची काय करतो? आज्ञा पाळत नाही. जी जी परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली ती पाळली पाहिजे की नाही पाळली पाहिजे? जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे? दिलं पाहिजे. बिगर बोलता. असं नाही की मी मागन आणि मग तुम्ही मला द्या. बरोबर आहे की नाही? हे चुकीचं आहे. मी मागतो तर माझं चुकीचं आहे. पण जी परमेश्वराची आज्ञा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. आपण बघू आता मलाकी अध्याय 3:5 पासून पुढे वाचू आपण. परमेश्वराची कोणची आज्ञा नाही पाळत आपण? हम्म. हा, मलाकी अध्याय 3. मी न्याय करावायला तुम्हाकडे येईन आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्या विरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडवून ठेवणारे, विधवा व अनाथ याचवर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळवून न देणारे यांच्या विरुद्ध साक्ष देण्याची त्वरा करीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. अजून पुढं. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळले नाहीत. मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने.
बघा काय सांगितलं, तुम्ही तर मला काय केलंय, फसवलं. पण आपण विचारलं कोणच्या म्हणजे काय कोणच्या बाबतीत आम्ही तुला फसवलं, तर परमेश्वर स्पष्ट म्हणतो, दशमांश, अजून व अर्पणे. अर्पणे. अजून पुढे वाचू आपण. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, हम्म. कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, हम्म. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. आमेन. इथं काय बोललंय कळालं का तुम्हाला? कळालं? हम्म. प्रस्तुती पहा याने त्याने काय सांगितलं माहितीये का? एक आपण काय बोलतो त्याला आमच्या भाषेत, पैन लावा. मी ही गोष्ट करेनच, हम्म. वचन देतो. परमेश्वराने काय केलंय तुम्हाला? वचन दिलेलं आहे. आणि आपण परमेश्वराला फसवलंय की आपण आपल्या कमाईचा दशमांश देतो का परमेश्वराला? नाही. कोणी देत असतील, कोणी नसन देत, देत बी असतील तरी किती. काय काय लोक तर कधी कधी चर्चला गेल्यावर देऊ का नको, देऊ का नको, द्या. हा बायबलच सांगतो तुम्हाला. परमेश्वराचं भवनचं काम आहे. परमेश्वराचे कुठं कोणी काय परमेश्वराच्या देवाचं राज्य उभं करण्याचं काम आहे. कोणी बाहेरचं येऊन करेल का ते? जमीन परमेश्वराने दिली आपल्याला कसायला, तर बी बियाणं आपण मेहनत घेतली पाहिजे ना. हा. आणि परमेश्वर काय म्हणतो, हे करून बघा. आणि तुम्ही पण ऍक्च्युली करून बघा. आता मी तुम्हाला परत सांगतो, माझ्याकडे खरंच राहायला घर नव्हतं. मी पहिल्या टायमाला सांगितलं होतं का? राहाय म्हणजे छोटीशी झोपडी होती आणि त्याच्यावर एक कागद होता. आणि ज्यावेळेस एक पास्टर माझ्याकडे आला आणि पावसाचे दिवस होते, जेवायला बसला, भाजीला तेल नव्हतं, आईनं कशी तरी करून दिली, त्याच्यातही वरून पाणी. पण मी एका झाडाखाली गेलो, तिथं रडलो. ती शेत आमची होती, पण ती दुसऱ्याकडे गहाण पडली होती. परिस्थिती तशी नसल्यामुळे वडिलांनी किंवा आजोबांनी ती गहाण ठेवली होती. ती पण सुटत नव्हती. म्हणजे असं एक मला आठवत होते की आपली शेती आहे. तर मी त्या झाडाखाली जाऊन रडलो. मला त्या गोष्टीचं भान नव्हतं. मला ह्या गोष्टीची आठवण आली की एवढ्या लांबून पास्टर आले, त्यांना तर चांगलं खायला नाहीच नाही, पण बसायला पण नाही, वरून पाणी गळतं. काय देवाची प्रार्थना करून काय फायदा आहे? देव देतच नाही. किती प्रार्थना करावं? काय मी तर लय प्रार्थना केली पण आमचं झोपडंच काय बदला ना. मग अचानक 2012 मध्ये ज्या झाडाखाली मी रडलो होतो ना, त्या झाडाखाली मोठंसं घर तयार झालं माझ्याकडे. त्या काळात विचार करा, भाजीला तेल नव्हतं, की चांगला स्वयंपाक नव्हता, की चांगलं छेत पण नव्हतं. त्या त्या काळात 2000 स्क्वेअर फुटाचं घर परमेश्वराने तिथं फाउंडेशन टाकलं. त्याच जागेवर, ज्या जागेवर मी रडत होतो आणि प्रार्थना करत होतो. पण कालावधी किती होती? 12 वर्षाची होती. पण मी विश्वास नाही डगमगावला, कारण मी परमेश्वराकडे मागत होतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो. कारण त्याचं कारण एकदम मोठं, की मी स्वतःला विकून टाकलं होतं. कोणाला? परमेश्वराला. परमेश्वराने आपल्याला विकत घेतलंय ना, त्याच्या अनमोल रक्ताने. तर आपला अधिकार आहे का की मी स्वयं हे करू का ते करू? आपल्याला काहीही करण्यापूर्वी देवाला विचारायला पाहिजे. परमेश्वराला विचारायला पाहिजे, परमेश्वर हे काय करू, काय नको करू? परमेश्वर आपल्याला देण्यासाठी समर्थ आहे. आता बघा, मी मागच्या टायमाला तुम्हाला एवढंच सांगितलं होतं. पण ज्यावेळेस आमच्या चर्चचे पत्रे थोडेसे खराब झाले होते, मी परत परमेश्वराला म्हटलं, आता 12 वर्ष लागले, आता कधी किती वर्ष लागतील परत हे चेंज करण्यासाठी. पण देवाची कृपा बघा, आता मी परत ते चर्चच्या रिपेअरिंगला काम काढलं. कुठली कोणाची मदत नाहीये, 1 रुपयाची पण आशा नाही, किंवा मी पण सरकारी ड्युटीला नाहीये. मी आता बघा, कालच पास्टरांचा फोन आला होता, तर मी तूर कापत होतो वावरामध्ये. तर आम्ही सगळं छोटे मोठे लोक शेती करतो. मी शेतीमध्ये तूर कापत होतो आणि अर्धी घाई घाई कापत होतो, पण ती झाली काय? नाही. बायकोला म्हटलं मला जायचंय, बाकी ते पडलं तर पडू दे. परमेश्वराने एवढ्या एवढ्या जमिनीमध्ये खूप सारं दिलंय, ते संपणार पण नाही. एवढं मोठं दिलंय. 10-11 पोते बाजरी दिली, तूर दिलाय, मूग मठ काय खूप झालंय. तर देव बाप्पा आपल्यावर कृपा कशी करतो बघा. जर आपण
खरंच जो काही नसू द्या आपल्याकडं, फक्त सत्य पाहिजे परमेश्वराचं वचन, हा. तर त्या सत्याने आपण खूप काही जिंकू शकतो. आता लागणारं चर्चचे आपण प्रार्थना करतो, पण प्रार्थनामध्ये पेरलं पाहिजे ना. देव म्हणतो ना मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, बरोबर आहे का नाही? पण परमेश्वर स्वयं आपल्याद्वारे काम करतो ना, आपल्यामध्ये येऊन काम करतो. तर आपल्याला दशमांश जरी आपण चर्चमध्ये नाही घेतल्या जात, पण परमेश्वराचं भवन चालू आहे ना, दिलं पाहिजे ना. ऑनलाईन ऑफलाईन ऐकणारे युट्यूबवाले, जे कोणी पास्टरांचे मदत करू इच्छिता, काम चालू आहे त्याने, मी तर म्हणतो 100% केलं पाहिजे. द्या म्हणजे तुम्हाला पण दिल्या जाईल. तुम्ही अनुभव तर घ्या, तुम्ही देतच नाही तर तुम्ही दुसऱ्याजवळ कशी आशा करशाल? परमेश्वर म्हणतो तू सोडून तर बघ, मी पण स्वर्गातून सोडतो. मग तुझ्याकडून जमा करायला तुला एवढी लेबर पण भेटणार नाही. पण आपण काय म्हणतो, नको जे आहे ते निघून जाईल, मग मी काय करू? देव म्हणतो ते तर जाणारच आहे, तुला तर सांगितलेलंच आहे, ते तर जाणारच आहे, परत तुला वरून पण येणार नाही. अहो तुम्ही जिवंत पाण्याचे झरे ओळखा. हा. धरण कितीही मोठा राहू द्या, तो एक ना एक दिवस आटून जाईल. तिथं फक्त गाळ आणि चिखलच तुम्हाला सापडेल, काही दिवसांनी तो माती पण सुकी सापडेल. पण जिवंत पाण्याचे झरे ओळखा. तुम्ही कितीही पाणी काढा, तो झरा तसा न तसा कितीही काढा, भले तुम्ही राष्ट्रांना ते पाणी पोच करा, पण ते पाणी कधी आटत नाही. मग परमेश्वर कोणत्या पाण्याचा झरा आहे? मग तुम्ही तलावाला का धरून बसतात? झरा राहू द्या तुमच्याकडे, जिवंत पाण्याचा झरा राहू द्या. मग मला तर असे परमेश्वराची इच्छा असेल तर पुढच्या वेळेस मला तर तुमच्या साक्ष ऐकायला भेटल्या पाहिजे की परमेश्वराच्या राज्यात भरपूर हाताने, सरळ हाताने काय करा? पेरणी करा. ज्यावेळेस तुमची अपेक्षा आहे की आमचं भवन आज असं दिसलं पाहिजे, त्यापेक्षाही परमेश्वर तुम्हाला सुंदरसं नटून देईल. तुम्हा प्रत्येकाला परमेश्वर एसीची खुर्ची देईल, असं करेल. पण तुम्ही पेरून तर बघा, करून तर बघा. स्वतःसाठी अकाउंट तर खोला, त्याच्यामध्ये तुम्ही किती बॅलन्स टाकता. परमेश्वर, तुम्ही 1 रुपया टाकतो तर परमेश्वर तुम्हाला तिथं 10 रुपये जोडून देतो. असं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. ज्या माणसाच्या भाजीला तेल नाही, त्याला राहायला घर नाही, आज त्याच्या घरामध्ये 200 लोक आले तरी ते घर म्हणजे पुरण उरण अजून, एवढं मोठं परमेश्वर कार्य करतो. कधी कधी आता आम्हाला असं वाटतं की आता त्या घरामध्ये राहायला कोण नाही. आमचा छोटासा परिवार एका घरामध्ये राहतो, बाकी सगळं तसंच पडलंय. पण ते परमेश्वराच्या येणाऱ्या काळामध्ये ते परमेश्वर बनवतोय, परमेश्वराच्या सेवेसाठी बनतंय. जे पण काही बनतं ते आपल्याला काही संग घेऊन जायचंय का? नाही. पण तिथं परमेश्वराची आराधना होती, स्तुती होती, प्रशंसा होती, परमेश्वराचे तिथं अनमोल बीज पेरल्या जातं आणि परमेश्वराच्या राज्याची काय होती? वाढ होती. आता जर तुमचं भवन इथं फाउंडेशन टाकलंय, तर तुमची जमीन आहे ना, तुम्ही पेरलं पाहिजे. तुम्ही कामगार आहे, तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. परमेश्वर तुम्हाला बुद्धी देईन, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईन. परमेश्वर तुमच्या द्वारे तुम्हाला कशाला निवडलंय परमेश्वराने? त्याच्या राज्यासाठी निवडलंय. आमेन. हालेलुया. मग त्याचं राज्य आपण कसं केलं पाहिजे? ह्याच, जर आपल्यामधून कोणी परमेश्वराने कोणाला जर बुद्धी दिली, आशीर्वाद दिला, कृपा केली, तर त्याने नक्कीच आपल्या मिनिस्ट्रीला मदत करा. ह्या एंड टाइम मिनिस्ट्री याचं काम चालू आहे. ऑनलाईन ऑफलाईन स्वयंमी परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणी करा, परमेश्वर त्याचे प्रतिफळ आपल्याला देईल. हा. तुम्ही एवढंच विचार करतात, परमेश्वर अजूनही या मुलुंडमध्ये तुम्हाला मोठे मोठे कार्य करायला काय करेन? उभं करेन. एक एक माणूस, 50-50 माणसं सांभाळण्याची ताकद देईल. तुम्ही घ्यायची अपेक्षा नका करू, आपण घेणारी लोक नाहीये, आपल्याला नकोय. परमेश्वर स्वयं काय म्हणतो? देणारे बना. आणि परमेश्वराला सेकंड हँड काही चालत नाही. तुम्हाला माहिती आहे का परमेश्वराला सेकंड हँड काही चालत नाही? हे कुठं बघितलंय तुम्ही? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस परमेश्वराला गावात आणायचं होतं, त्यावेळेस शिंगरू कसं होतं? वापरलं नव्हतं ते. कोणीच बसलं नव्हतं, बांधील होतं ते.
कोणीच नव्हतं. ते शिंगरू काय विचार करत असं विचारायले माझ्या जोडीचे कुठं जातात, काय करतात, काय मजा करतात, काय नाही मला इथं बांधून ठेवलं. काय खाऊन येतात, काय नाही मला इथं बांधून ठेवलं, कधी सोडलंच नाही. तो विचार करत असन. ते बाजूवाले पण त्याला चाटा मारत असतील की बाबा आम्ही हे खाऊन येतो, ते खाऊन येतो, पण ते मरणाचे काय काम करून येतात, काय नाही ते त्याला काही सांगतच नव्हते. काय तो विचार करत असन माझा नंबर कधी येईल. आणि एक दिवस त्याचा नंबर जा ते काय घेऊन या, काय घेऊन या, शिंगरू. मग तो पण प्रार्थनाच करत होता ना माझा आणि त्याचा नंबर आला बघा. शिंगराचा नंबर आला. आणि शिंगराचा नंबर आला. मग शिंगराचा नंबर आला, शिंगरावर कोण बसलं होतं? मग त्या शिंगरापुढे हे पायघड्या लोक नाचू राहिले. मग त्या शिंगराला वाटतं एवढं दररोज हे लोक आनंद करायचे आणि मला बांधून ठेवलं होतं. काय माझी मजा आणि काय लोक नाचतात आणि काय पायघड्या टाकतात. बाबा बाबा बाबा. कोणाला शिंगराला, शिंगरू इतकं खुश की त्याचा पहिल्यांदा काय आला, नंबर आला. की पहिल्यांदा तो विचार करता एवढी मजा आणि मला बांधून ठेवलं होतं. मग ज्या वेळेस, जेव्हा परमेश्वराचं सगळं झालं आणि ज्या वेळेस शिंगराला काय केलं बाजूला, परमेश्वर शिंगरावरून उतरले आणि परमेश्वर बाजूला गेले. मग दुसऱ्या दिवशी किंवा त्याच थोड्या वेळात शिंगराने विचार केला असेल, का हो तुम्ही तिथं नाचत होते, आता नाचा ना. मग ते छक 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 त्यावेळेस त्याला हकलला असेल, त्यावेळेस त्याला कळलं असेल का? नाही. ते म्हणायचे आत्ता माझ्या पुढे नाचत होते, पायघड्या टाकत होते, कोणी डाल्या हलवत होते आणि आता का बरं मला असे छत छत करते? कारण त्याच्यावरून कोण उतरला होता, राजांचा राजा. मग आपल्या जीवनातून जर परमेश्वर दूर झाला तर आपली अवस्था कशी होईल? छक छक, नाही ओळखत मी तुला, हे असं होईल ना? होईल की नाही? हा दिसतं शैतान खूप टपलेला आहे आणि आपण कोणाच्या विरोधात आहे? शैतानाच्या. बघा मला नाही माहिती कोण किती नाव घेऊन सेवा करतं, मला कोणाचं नाव पण नाही घ्यायचं. मी आवड निवड करायला नाही आलेलो इथं. माझ्या जिवंत देव बाप्पाची स्तुती आराधना आणि राज्यासाठी मी एक कामगार आहे आणि परमेश्वराने मला काम करण्याची जिम्मेदारी द्यावं. म्हणून तर आपण काय समजतो इथं, की परमेश्वराचं राज्य कसं आहे? तर आपल्याला परमेश्वराने काय केलंय, बनवलंय. तर आपल्यामध्ये बघा कितीही साठवा, परमेश्वराने जर आपल्याला सांगितलं व्यर्थ आहे, तर त्या गोष्टी व्यर्थ आहे. मग तुम्ही सोन्याचा महल बांधा, काही करा, तरी ते काय आहे, व्यर्थ आहे. आणि जर आपण निवडलेलं आहे, तर पहिली बात तर आपल्याला फक्त आज कसं जगणार, ठीक आहे, कमवा तुम्ही, देवाने दिलेलं आहे, ठीक आहे, चांगलं राहा, त्यांच्यापेक्षा चांगलं राहा. ते काय छोटीशी सेकंड हँड गाडी घेऊन फिरत असतील, तुम्ही चांगली न्यू ब्रँड घेऊन फिरा, पण त्याच्यावर त्याच्या संग ते परमेश्वराची काय झाली पाहिजे, स्तुतीच झाली पाहिजे. म्हणून आम्ही हर एक ठिकाणी, आमच्या घरामध्ये चिडचिडपणा होतो कधी कधी. मी रात्री पाणी भरायला जातो ना, मग मी देवाचे वचन ऐकतो. कधी कधी आमच्या घरात पण भांडणं होतात, पण आम्हाला जर 2 तासाच्या वर जर वेळ झाला ना, आमची फॅमिली 7-7:30ला आम्ही प्रार्थनेला बसतो. जर एखाद्या दिवस कोणी बसलं नाही ना, मुलगी एकीकडे प्रार्थना करेन, मुलगा एकीकडे प्रार्थना करेन, आम्ही सगळे एकीकडे प्रार्थना करू. पण कधी कधी कुटुंब हा एकत्रितच येतं. 2-3 तास, 3 तास जरी बाजूला झाले ना, तरी चौथ्या तासाला कुटुंब हे एकत्रितच येतो. आता तुम्हाला खरं सांगतो, आमच्या नवरा बायकोंचे भांडणं कशावरून होतात माहिती का? सगळ्यांच्या घरात मोठे मोठे टीव्ही, आमच्या घरात टीव्हीच नाही. मग बायको बोलती, तुम्ही घर बांधायला काढलं, टीव्ही का नाही? मी बोललो मला आवडतच नाही. मला टीव्ही आवडत नाही. तुला जाऊन घेऊन यायची, तू घेऊन ये, तुला काय बघायचं ते बघ. मला त्या लोकांचे तोंडच बघायचे नाहीये, जे परमेश्वराचे नाहीचे, जे परमेश्वराची, त्यांचं काय बघायचं, ते तेच त्यांच्यावरच, ते तिथंच येतात, तिथंच फिरतात, त्यांचं तेच आपण बघायचं आणि तेच आपल्या मना, जे जे आपलं आहे ते आपलं बघायचं आणि जे त्यांचं आहे ते बघतील. जर त्यांच्याकडे बघून तुझं तारण होत असेल तर मी लय मोठा आणतो, लय मोठा, कोणाकडेच नसेल मग प्रोजेक्टर आणतो, लागलं असतं डायरेक्ट 20x20चं चित्र करून बघ.
जर त्या लोकांपासून आपलं तारण होत असेल तर बघायला काय हरकत आहे, पण होतं का तारण? नाही. सगळा नाशाकडे जाणारा मार्ग आहे. म्हणून एकच, तुम्ही किती आतापर्यंत किती लोकांना प्रचार केला? मी तर माझ्या जीवनामध्ये कमीत कमी 100 लोकांना, 100 लोकांमधून 10 पण नसून वळाले. कारण की का, सत्य स्वीकारायमध्ये कोणातही काय ताकद नाही. ते सत्य स्वीकारायचं म्हटल्यावर त्याला काय लागतं? परमेश्वराने कृपा केलेली लागते. आणि ती कृपा खूप महान आहे. ज्याच्यावर झाली ना, मग तो सगळं सोडून द्यायला तयार आहे. सगळं सोडून म्हणजे काय? जे आपल्या पूर्वजांनी जे पाळलं ते आपण काय केलं? सोडलं. पण ते लोक ते सोडायला तयार नाहीये. कारण ते त्याच्यानं काय झाले? बांधल्या गेले. आणि आपण ते पृथ्वीवर काय केले? जे लोक त्याच्यामध्ये अडकले, जे लोक सगळे संकटामध्ये अडकले, जर परमेश्वर सत्य आहे, तर ते सत्य काय करतो? स्वतंत्र करतं. आणि स्वतंत्र माणूस कधीही कोणाच्या गुलामीमध्ये जगत नाही, राहत नाही. कारण तो परमेश्वराला भेऊन राहतो, परमेश्वराच्या आज्ञेत राहतो. जर आपण होऊ द्या, गडबड होतात, परमेश्वर स्वयं तुम्हाला 60 चे 70 गुणे तुम्हाला काय करतो? माफ करतो. म्हणून तर आपण आज इथं आहे, परमेश्वराच्या भवनमध्ये आहे, त्याच्या पवित्र चरणाजवळ आहे. जर आपण कोणाला माफ नसतं केलं किंवा आपल्याला कोणी माफ नसतं केलं तर आपण इथं असतो का? नाही. म्हणून आपला स्वयं विश्वास बळकट राहायला पाहिजे. कारण परमेश्वर, नोहानं पण काय केलं? 100 वर्ष काय केलं? प्रचार केला. पण त्याचं कोणी ऐकलं का? नाही ऐकलं. शेवटी परमेश्वराने प्राण्यांवर काय केलं? कृपा केली. आणि ते प्राणी होडीमध्ये आले. म्हणून आपण काय करायला पाहिजे? जर परमेश्वराची कृपा आहे तर आपण परमेश्वराचा आपण शोध घेतला पाहिजे. आता पास्टरजीकडून मला बरंचसं काही जे अपुरं होतं ते पास्टरजीच्या रूपामध्ये परमेश्वराने मला इथं ह्या एंड टाइम मिनिस्ट्रीच्या द्वारे सत्यता समजावलं, सत्य कळालं, सत्य मी बघितलं, सत्याचा स्वीकार पण केला की हा, की कारण सत्य समजायला काही वेळ लागत नाही. ज्याला सत्य समजलं तो परमेश्वराकडे वळाला नाही, समजलं तो अजून परमेश्वराकडे काय वळालाच नाही. म्हणून सत्य आपल्या जीवनामध्ये स्वीकार करा. आणि जे काही आपण मलाकीचं पुस्तक अध्याय वाचलं की परमेश्वराला आपण दिलं पाहिजे. हा आपला काय आहे? आपलं एक बँक अकाउंट आहे, स्वर्गातलं अकाउंट आहे. परमेश्वर काय म्हटलं? तुम्ही असं करून तर बघा, स्वर्गाच्या काय खोलून तुम्हाला आशीर्वादित करतो. आकाश कपाट आकाश कपाटे. कपाटात काय असेल बघा आता त्या. काय असेल त्या आकाशाच्या कपाटामध्ये? स्वर्गाच्या कपाटात काय असेल? तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मी मागच्या वेळेस पहिल्या टायमाला एक स्त्रीनं खूप सोनं घातलं होतं? नाही सांगितलं होतं ना? तर एक स्त्री ना चर्चला यायची, हकीकत आहे, म्हणजे कहाणी नाहीये. तर ती काय करायची? आपले दागिने समोर काढून बसायची की तिला असं वाटायचं की एवढ्या चर्च श्रीमंत आहे. काय आहे? श्रीमंत आहे. आणि ती बघायची. मग एका सिस्टरनं विचारलं की सिस्टर, तुम्ही एवढं वजन काय घालतात? आणि तुला माहित नाही का याची किंमत काय? सोनं आहे, सोनं. हा सोनं आहे, पण मी तर देवाची सेवक आहे, सेवा काय करते, पण हे एवढं सोनं वगैरे घालणं चांगलं नाही. घरात ठेवा लागलं असतं, पण घालून येऊ नका, हानिकारक आहे. ती बोलते, नाही नाही, माझ्या पाठीमागं परमेश्वर आहे, माझ्या दागिन्याला कोणीच हात लावणार नाही. तिला विश्वास आहे माझ्या दागिन्याला कोणीच हात लावणार नाही. पण ते दागिने काय? सोनं म्हणजे काय? पृथ्वीवरचं काय आहे ते? सगळ्यात मौल्यवान काय आहे? धन आहे, धन. तर पण जर तिला स्वर्गदूत काय म्हणत असतील, स्वर्गदूत जर जमले तर तिला काय म्हणत असतील? काय वेडी, माती गळ्यात घालून फिरतीये. स्वर्गाच्या राज्यात सोनं पिघळून काय करतात? रस्ते करतात. म्हणजे स्वर्गदूतांच्या नजरात सोनं काय आहे? डांबर आहे, डांबर, माती. सोनं घालणारा कोण आहे? डांबराला काय करतो तो? गळ्यात घालतो. अहो, खरंच सोनं गळ्यात घाला ना तुम्ही प्रभू येशूला. प्रभू इतका महान आहे की तुम्हाला सोनं घालायची काहीच अंतःकरणामधून तुम्ही परमेश्वराचा शोध घ्या, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माती दिसतील.
सगळ्या गोष्टी माती दिसतील. चालेल. ठीक आहे. आपण प्रार्थना करू. एंड करतो. सगळ्यांना समजलं आशा आहे परमेश्वर आपल्याला सगळ्यांना समजावून